नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सुधाकर भाऊंनी परीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेताच आता मात्र निरूपा हे श्रीमंतीचं नाटक कसं मोडणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता सुधाकर भाऊ आणि परी नाटकावरनं घरी आलेले असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. निरूपा मात्र हॉलमध्येच आता त्या दोघांची वाट बघत असते. निरूपा खूपच भडकलेली असते. सत्या मात्र या भडकलेल्या निरूपाकडे एकटक बघून हसत असतो. त्याच वेळेस आता एकमेकांच्या हातात हात पकडत सुधाकर भाऊ आणि परी घरात आलेले असतात. निरूपा मात्र मोठाले डोळे करून सुधाकर भाऊंकडे बघू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, परी छान झालं नाटक, हात सोड, सोड हाता, असे म्हणत सुधाकर भाऊ परीचा हात बाजूला करतात. त्याच वेळेस आता पंकजला तर हे बघून धक्काच बसतो. चक्क बाबा मम्मा ऐवजी या परीला घेऊन गेले होते. त्याच वेळेस पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि म्हणू लागतो, मम्मा बघतेस ना तू, अगं तुला तुझी किट्टी पार्टी खूप महागात पडली. पप्पा या परीसोबत फिरायला गेले होते, ते पण असे हातात हात घालून, बघतेस ना मम्मा. त्याच वेळेस आता लगेच परी म्हणू लागते, निरूपा अगं तुझा नवरा असा कसा आहे गं, खूप घाबरतो तुला. अगं साधा हात जरी पकडला ना तरी त्याला भीती वाटते. नाही म्हणजे निरूपा, मी जर असा सुधूचा हात पकडला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का, असे म्हणत आता परी पुन्हा सुधाकर भाऊंचा हात पकडते आणि निरूपाला विचारू लागते, बोल ना निरूपा, तुला काही प्रॉब्लेम आहे का. निरूपा आता एक नाही दोन नाही ते मी असं ततमम करू लागते. त्यावर परी म्हणू लागते, सुधू अरे बघतोस ना तुझ्या बायकोला काहीच प्रॉब्लेम नाही, उगच तू ना टेन्शन घेतो, चल मी येते आतमध्ये चालले, असे म्हणत आता परी रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता निरूपा उठते आणि सुधाकर भाऊंजवळ येते आणि म्हणू लागते, काय हो काय थेरं लावली ही, पटतं का तुम्हाला, काही पटतं, असे गळ्यात गळे घालून हिंडता, लाज नाही वाटत तुम्हाला. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, ठीक आहे निरूपा, जर तुला हे सगळं थांबवायचं असेल ना तर आपल्याला सगळं खरं खरं परीला सांगावं लागेल आणि हे नाटक जे चालवलं आहे ना ते बंद करून टाकूया, म्हणजे तिलाही खरं कळेल आणि मलाही हे नाटक करण्याची गरज पडणार नाही, चालेल. त्यावर लगेच सुधाकर भाऊ आता परीला आवाज देऊ लागतात. मग लगेच निरूपा म्हणू लागते, थांबा, असं काहीही करू नका. एकदा का लक्ष्मी घरात आली ना की या परीला कसं घराबाहेर काढायचं ना ते बघतेच मी. एकदा इन्व्हेस्टमेंट होऊ द्या, मग हिला घराबाहेर काढते मी, असं आता निरूपाने ठरवलेलं असतं. निरूपा आता लगेच रागाच्या भरातच तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता सत्या आणि मीराकडे बघून असे डोळे मारतात, त्यांना खुणवतात, कसलं भारी नाटक होतं ना. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, बाप एक नंबर, असा तोही आता खुणावू लागतो. आता पंकजला धक्काच बसतो, या दोघांमध्ये नेमकं असं काय चालू आहे, कसल्या खानाखुणा चालू आहे, या नक्कीच काहीतरी भानगड आहे आणि हा पंकज ही भानगड शोधून काढणारच, असं त्याने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी परी आणि मीरा दोघीही आपल्या रूममध्ये गप्पा मारत असतात. तेवढ्यात आता पंकज येतो. एक्सक्यूज मी परीजी, येऊ का. तेव्हा परी आता लगेच या पंकजकडे बघू लागते. त्यावर पंकज लागतो, सॉरी या, काही महत्त्वाचं डिस्कशन चालू होतं का, काही गप्पा चालू होते का, मी नंतर येतो. त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, नाही पंकज तू आलास तरी चालेल, आम्ही आपल्या सहज अशाच गप्पा मारत होतो. आता पंकज आतमध्ये येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो पंकज तसं काही नव्हतं, तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकतो. आता पंकज मनाशीच म्हणू लागतो, मला तर खूप काही बोलायचं आहे, पण ही मीरा इथे असले तर मला ते बोलता येणार नाही, या मीराला मला इकडनं कटवावं लागेल. त्यावर पंकज लागतो, मीरा अगं मम्मा तुला आवाज देत होती. मग लगेच मीरा विचारू लागते, कशासाठी. तेव्हा पंकज लागतो, आता ते मला कसा माहीत असणार, तू जाऊन बघ, नाहीतर मम्मा खूप चिडेला, तुझ्यावरती ओरडेल, जा जा. आता मीरा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, हा पंकज मला इकडनं घालवायला बघतोय काय. त्यावर मीरा म्हणू लागते, ठीक आहे मी आले जा, असे म्हणत मीरा रूममधनं निघून जाते. त्याच वेळेस परी म्हणू लागते, पंकज अरे बैस ना, कशासाठी आला होता, काही बोलायचं आहे का. तेव्हा पंकज लागतो, नाही ओके मी ठीक आहे, मला तुम्हाला विचारायचं होतं, नाही म्हणजे तुमचा तिकडे कुठला बिझनेस आहे. त्यावर परी म्हणू लागते, बिझनेस, अरे एक असेल तर सांगेल ना, अरे माझे खूप सारे बिझनेस आहे, कपड्यांचं मॉल म्हणू नको, पेट्रोल पंप, असे खूप सारे बिझनेस आहे आणि ऑलमोस्ट मी एकटी पडते ना, हे सगळं आता हँडल होत नाही रे. त्यावर पंकज म्हणू लागतो, का
तुमची फॅमिली नाही आहे का? आता फॅमिलीचा विषय येताच परी नाटक सुरू करते आणि बाजूला जाऊन रडण्याचं नाटक करतच मला लागते फॅमिलीबद्दल मी काय सांगू तुला. अरे माझा नवरा होता, पण तो सुधूसारखा नव्हता. त्यावर लगेच पंकज लागतो, होता म्हणजे गेलाय का आता? तेव्हा परी म्हणू लागते, नाही नाही गेला नाही, तो आहे, पण आता त्याचा आणि माझा डिवोर्स झालाय. आमचं पटत नव्हतं. सारखा माझा नवरा कटकटा असायचा, सारखा कटकट करायचा. अगदी सुधूसारखा नव्हता रे तो, पण आपला सुधू किती भारी आहे ना. आता पंकजला धक्काच बसतो, म्हणजे सुधूसारखा नवरा हवा होता याचा अर्थ सुधूच. त्याच वेळेस आता पंकज लागतो, नाही म्हणजे नवरा नाही आहे, पण मुलं तर असतील ना तुमचे. त्यावर लगेच परी म्हणू लागते, मुलं नाही नाही छे, त्या नवऱ्यापासून मला मुलं नव्हती. पण त्याच वेळेस पंकज लागतो, पण काय, तुम्ही मला तुमचं दुःख सांगू शकता? त्यावर परी म्हणू लागते, हो पंकज, माझ्या मनात खूप दुःख आहे आणि ते मी फक्त तुझ्याशी शेअर करू शकते. तेव्हा पंकज लागतो, हो ना, मग सांगा, पण काय? त्यावर परी म्हणू लागते, मला मुलगा नव्हता, पण माझा. त्याच वेळेस आता मीरा येते आणि लगेच मीरा म्हणू लागते, पंकज अरे कधी बोलवलं सासूबाईंनी? उगाच काहीतरी खोटं नाटक का सांगतो? त्यावर पंकज लागतो, नाही बोलावलं का? अगं मग रियाला बोलावलं असेल. मीरा आणि रिया मॅच होतं ना. त्यावर परी म्हणू लागते, काय? मीरा आणि रिया कुठे मॅच होत आहे? काही काय बोलतोय? तेव्हा पंकज लागतो, सॉरी, मीच चुकून ऐकलं असेल, जाऊ दे, आत्ता नाही बोलावलं, नंतर बोलवेल मम्मा तुला, असे म्हणत आता पंकज तिकडनं निघून जातो. परी आणि मीरा या पंकजला जोरजोरात हसू लागतात. तर इकडे हॉलमध्ये आजी आणि सत्या आता मस्त ॲपल खात बसलेले असतात. त्याच वेळेस आता किचनमध्ये निरूपाचं काहीतरी काम चालू असतं. तेव्हा लगेच आता आजी मात्र सत्याला खुणावते, सत्या तुझी निरूपा तिकडे, आता आपल्याला डाव टाकावा लागतोय. मग लगेच सत्या आता ॲक्टिंगला सुरुवात करतो, आजे मला काय वाटतंय माहिती, तू ना जरा बापाचं लग्न करायला घाईच केली, हो की नाही? तुलाही असंच वाटतं ना आजे? त्यावर आजी म्हणू लागते, हो ना सत्या, खरंच, पण काय असतं ना, पदरी पडलं आणि नशिबात आलं, अशी गंमत असते रे. मला वाटलं होतं की मला या परीसारखी सून भेटेल, म्हणजे माझा सुद्धा असा परीचा हात हातात घेऊन माझ्या समोर येईल आणि असे पाया पडतच म्हणून, अरे आहे आम्हाला आशीर्वाद दे गं, असं वाटलं होतं. पण आपला सुधा कसा माहिती येणार आहे. अरे खूप काही मनात साठवून ठेवतो, असा घडाघडा बोलतच नाही. आणि आता तर काय, त्या निरूपाने त्याचं बोलणंच बंद करून टाकलं. त्यावर सत्या म्हणू लागतो, हो ना, बाप पण असलाच आहे, नाहीतर आज ही परी तुझी सून असते. पण आजी, जर तुला अजूनही तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुझी सून आणि बापाची बायको आपण बदलू शकतो. त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते, काय बदलू शकतो? अरे ही निरूपा ही कशी आहे तुला माहिती आहे ना. मला तर अजिबात पटत नव्हती आणि या सुधाला ही परी पटत होती, पण हा कधी बोलला नाही. आणि जेव्हा बोलायची वेळ आली तोपर्यंत या निरूपाचं स्थळ आलं आणि मग काय, आम्ही त्याला विचारलं तुला लग्न करायचं का, तेव्हा बोलला की तुम्हाला जसं वाटेल तसं करा. आता आम्हाला काय माहिती याच्या आयुष्यात ही परी होती. आणि मग काय, पडली ही हाती निराशा. तेव्हा सत्या म्हणू तो निराशा नाही अजय, निरूपा नाव आहे तिचं. आता निरूपा हे सगळं बोलणं ऐकत असते. निरूपाला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, अजय तुझी इच्छा पूर्ण करायची असेल तर मी बापाची बायको बदलू शकतो. त्यावर लगेच अजय म्हणू लागते, हो कसं कसं? त्यावर सत्या म्हणू लागतो, अजय आपण एक काम करूया, बाप या परीबरोबर लय खुश आहे, लय आनंदात आहे, तसं निरूपाबरोबर नाही त्याला ते सुख भेटत. आपण एक काम करूया, बापाला ना तिच्याबरोबरच पाठवूया, म्हणजे दोघे तिकडे मजेत राहतील, हो की नाही? त्यावर आजी म्हणू लागते, अगदी बरोबर. अरे इथे राहून राहून माझ्या बिचाऱ्या सुधूला फक्त त्या निरूपाचे टोमणेच भेटतात रे, दुसरं आयुष्य कधीच मनमोकळेपणाने जगायला भेटलं नाही. तसं या परीबरोबर 4 गोष्टी बघायला मिळतील, 4 शब्द प्रेमाचे ऐकायला मिळतील आणि जरा फिरूनही येईल. आपण पाठवूया सुधाला, तिच्याबरोबरच पाठवूया. हा निर्णय अगदी योग्य आहे. आता मात्र हा निर्णय ऐकताच निरूपाला धक्का बसतो. तेव्हा निरूपा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, नाही 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 नाही, यांनी असं काही करायच्या आधी मला काहीतरी करावं लागेल. हा सत्या एकदा ठरवलं ना तर काहीही करू शकतो. या आजीची इच्छा म्हणून हा खरंच यांची बायको म्हणून ही परी तर आणणार नाही ना, का परीबरोबर यांना तिकडे पाठवतोय? नाही 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 नाही, मला काहीतरी करावं लागेल.
असे आता निरूपा म्हणू लागते. तर आता इकडे पंकज आपल्या रूममध्ये आलेला असतो. तो विचार करू लागतो, हिची जर फॅमिली नाही आहे तर मग मुलांबद्दल ती असं का बोली. पण या नवऱ्यापासनं मुलं नाही आहेत, पण म्हणजे पुढे काय असेल. ही मीरा पण ना मध्येच कलमडली. नाहीतर या परीने आज सगळं सत्य मला सांगितलं असतं आणि हिचं भांडं मी फोडलंच असतं. तेवढ्यात आता पंकजच्या रूममध्ये निरूपा येते. आता निरूपा जरा अशी भडकलेली दिसते. तेव्हा पंकज विचारू लागतो, मम्मा अगं एवढं फुगायला काय झालंय. त्यावर निरूपा म्हणू लागते, काय झालं. अरे इथे तोंड दाबून बुक्यांचा मार भेटतोय, दुसरं काय भेटणार आहे. अरे मी त्या सत्य आणि म्हातारीचं बोलणं ऐकलं. अरे ते दोघं म्हणत होते की या परीबरोबर यांना पाठवूया, म्हणजे जरा 4 गोष्टी हे फिरून येतील, 4 गोष्टी आनंदाच्या ऐकून येतील, सुखात राहतील, माझ्याबरोबर राहून राहून कंटाळले असतील, असं काहीतरी बोलत होते. त्यावर लगेच पंकज लागतो, हो आणि मी आता त्या परीकडे जाऊन आलो. मम्मा अगं ती एकटी आहे, ती खरंच आता बाबांना घेऊन जाणार आहे. तिला खरं तर बाबांसारखाच नवरा हवा होता, पण बाबा चुकून तुझे पती झाले मम्मा. पण आता ती बाबांना काही सोडणार नाही. मम्मा मी तिला आत्ताच खरं खरं विचारलं, तिचा नवरा तिला सोडून गेलाय, त्यांचा डिवोर्स झालाय, म्हणूनच ती बाबांच्या पाठीमागे लागली. आणि मम्मा मला असं वाटतंय खरंच आता ती बाबांना घेऊन जाणार. आता हे ऐकून निरूपालाही धक्का बसतो, काय तिचा डिवोर्स झालेला आहे. त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊ, सत्या आणि मीरा परीच्या रूममध्ये असतात. परीने आपल्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केलेला असतो. आता परी आपल्या सॅडबरोबर बोलत असते. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, सिद्ध्या अरे सॉरी आमच्यामुळे तुमच्या संसारात जरा अडथळा आलाय, पण काय करणार होतो, परीला हे नाटक करण्यासाठी इकडे बोलावणं गरजेचं होतं ना. त्यावर लगेच आता परीचा नवरा सीड म्हणू लागतो, अरे सुधू जाऊ दे, माझ्या बायकोला ही असली नाटकं करायला खूप आवडतात, जरा तिलाही फिरून येता येईल, मोकळं मन होईल तिचंही, हो की नाही. त्यावर लगेच परी म्हणू लागते, हो सॅड मला खूप मज्जा येते. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, सॅड काका कसे आहात तुम्ही, बरे आहात ना. आता मात्र सगळ्यांच्या परीच्या नवऱ्याबरोबर गप्पा चालू असतात. तर इकडे निरूपा पंकजला म्हणू लागते, काय म्हणजे तिचा नवरा तिच्याजवळ नाही आहे आणि या पोऱ्यांच्या बायका खूप भयंकर असतात. अरे दुसऱ्यांचे नवरे पळवण्याचं काम त्यांना चांगलं जमतं. त्यावर लगेच पंकज लागतो, हो ना मम्मा, तुझा नवरा ही परी पळवणार आणि पप्पा तर तिचंच ऐकतात, कारण पप्पांचं प्रेम होतं तिच्यावरती. म्हणजे मम्मा तू त्यांच्या आयुष्यात येण्याआधीच त्यांच्या आयुष्यात ही परी होती, म्हणजे परी पहिली आणि तू दुसरी, अशी गंमत झाली. आता निरूपा म्हणू लागते, गपरे काही काय बोलतोयस तू. मग लगेच पंकज लागतो, मम्मा हेच खरं आहे आणि हे सत्य आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढावंच लागेल. तर इकडे सत्य आता परी आणि बापाला म्हणू लागतो, बाप आता तुम्हाला दुसरं नाटक करायचंय, नाटकाला तयार आहात ना. तेव्हा परी म्हणू लागते, चालेल. आता इथे सगळेजण आपापल्या रूममध्ये असतात. पंकज मात्र आता हॉलमध्ये निघालेला असतो. त्याच वेळेस हॉलमध्ये त्याला सुधाकर भाऊ दिसतात. आता बाबा अगदी टेन्शनमध्ये इकडून तिकडे फिरत असतात. आता पंकज हळूच डोकावून बाबांकडे बघू लागतो, बाबांना एवढं कसलं टेन्शन आलंय. तेवढ्यात सुधाकर भाऊंना परीचा फोन येतो. आता सुधाकर भाऊ हळूच म्हणू लागतात, काय रूममध्ये भेटायला येऊ, हालोच. आता सुधाकर भाऊ चोरून लपून रूममध्ये निघालेले असतात. पाठीमागे कोणीतरी बघतंय की काय असं बघू लागतात आणि परीच्या रूममध्ये जातात. आता मात्र पंकजला धक्का बसतो, अगदी चोरासारखं बाबा या परीला भेटायला का गेलेत. नाही 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 नाही, आज मला या दोघांचं सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागेल. आता यांना मी रंगे हातच पकडतो. असे म्हणत पंकजही पटकन परीच्या रूम बाहेर जातो आणि आता हळूच दरवाजा उघडून डोकावून बघू लागतो. आता मात्र परी खूपच भडकलेली असते. सत्य मात्र एका टेबल खाली लपून आता बाप आणि परीला खुणावतो. चला ॲक्शन, नाटक सुरू. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, परी अगं काय झालं, कशाला बोलावलंय तू. तेव्हा परी म्हणू लागते, बास सुधू आता पुरे झालं, आता मला सहन नाही होते सुधू, आता हा एकटेपणा मला सहन नाही होते सुधू, आता तुला माझ्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, नाही ग परी नाही, मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर, अगं मी निरूपाला सोडून कसं येऊ. आता हे ऐकताच पंकजला धक्का बसतो, काय ही परी बाबांना खरंच घेऊन जाणार आहे. त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतात, हो ग अगं इथे माझी 3 लेकरं आहेत आणि निरूपा माझी बायको आहे.
मी तिला सोडून कसं येऊ? तेव्हा लगेच आता परी म्हणू लागते, हो आणि मी तुझी कोणीच नाही आहे. अरे निरूपा, तुझ्या आयुष्यात येण्याआधी मी तुझ्या आयुष्यात होते सुधू, तू विसरलास का? आता बस, आता माझं प्रेम मी नाही थांबू शकत. एवढ्या वर्षांनी आपली भेट झाली सुधू, आता आपलं प्रेम एकत्र यायलाच हवं. त्यावर लगेच आता पंकजला धक्काच बसतो. आता सत्य मात्र बाप आणि परीला हसत असतो. त्याच वेळेस सुधाकर पाहू लागतात, परी अगं मी खरं सांगतो, माझं मन तुझ्यात अडकलंय ग, पण माझं नशीब इकडनं सुटत नाहीये. मी काय करू ग परी? तेव्हा परी म्हणू लागते, सुधू असे म्हणत आता ती सुधाकर भाऊंचे हात हातात घेते आणि म्हणू लागते, सुधू तुला माझी साथ द्यावीच लागेल. आपलं प्रेम आहे की नाही सुधू? आता मात्र पंकज डोळे फाडून या दोघांकडे बघत असतो. मग लगेच सुधाकर भाऊ लागतात, ठीक आहे चालेल परी, आज मी एक निर्णय घेऊनच टाकतो. मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणार, कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आता मात्र हे ऐकताच पंकजला तर मोठा हादरा बसलेला असतो. काय? मला लवकरात लवकर मम्माला कळवावं लागेल, नाहीतर ही परी कधी बाबांना पळवून नेईल सांगता येणार नाही. असे म्हणत पंकज धावतच मम्माकडे निघालेला असतो. त्याच वेळेस सत्य लागतं, बाप परी एक नंबर ॲक्टिंग हा. आता बघ तो फुसक्या पंकज येईलच त्याच्या मम्माला घेऊन. मग परी तुला दुसरं नाटक करायचं आहे, तयार आहेस ना? तेव्हा परी म्हणू लागते, डन, अगदी छान. त्याच वेळेस आता इकडे बाहेर किचनमध्ये निरूपा आणि देविका टेबलवरती बसलेले असतात. आता एवढ्यात आजी येते आणि म्हणू लागते, निरूपा आज चायनीज बनव, परीला चायनीज खूप आवडतं, मस्त बनवशील ना? निरूपा आता हो म्हणू लागते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरूपा अगं मी खरं सांगायले, उठ की मग जा बनवायला. तेव्हा निरूपा म्हणू लागते, एवढी कॉफी पिते आणि जाते, आणि सासूबाई चायनीजची काय गरज आहे? त्यावर आजी म्हणू लागते, मलाही खूप आवडतं आहे आणि खूप दिवसांचं खाल्लंही नाही ना, बघ बघ करून बघ, छान बनवा, अगदी छान बेत झाला पाहिजे. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे आजी, आपण आज चायनीज बनवूया. त्यावर आजी म्हणू लागते, मीरा तू नाही, तू फक्त मोबाईलमध्ये सर्च करून ठेव रेसिपी, निरूपा बनवेल. आज निरूपाच्या हातचंच चायनीज आपण सगळे खाऊया. आता निरूपाला खूपच राग येतो. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, या सासूबाईंचं तरी काय मध्ये मध्ये घोडं उड्या मारतं कुणास ठाऊक. आता ही परी माझ्या नवऱ्याला घेऊन नाटकाला गेली, मला हिचा किती राग येतोय, आणि मी तिच्यासाठी एवढे चांगले डिश बनवू, या म्हातारीला काही कळतं की नाही काय माहिती, असे तिची आता मनातच बडबड चालू असते. त्याच वेळेस आता मीरा मनाशीच म्हणू लागते, सासूबाईंना भडकवण्यासाठी आजी मुद्दाम हे सगळं करतायत ना, मग मलाही काहीतरी करावं लागतंय. त्यावर मीरा म्हणू लागते, आजी अहो चायनीज तर एवढं खाणार नाही, कारण त्यांचं जेवण एवढं जास्त नाही आहे ना. आपण जर त्यांच्यासाठी फ्रूट सॅलेड बनवलं तर ते नक्कीच आवडेल त्यांना. त्यावर आजी म्हणू लागते, चालेल निरूपा तेही बनवेल. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, मीरा कशाला काय काय वाढवते ग, अगं चायनीज करते ना मग तेच खाईल की, उगाच आणखीन वाढावाडी करू नको. तेवढ्यात आता धावतच पंकज आता किचनमध्ये येतो. आता मम्माजवळ त्याची गाडी काही थांबत नाही. पळत आलेला पंकज दूर जातो, मम्मा मम्मा असे करू लागतो. मम्मा कुठे, मम्मा कुठे? आता निरूपा लगेच म्हणू लागते, ए बिंडोक, तुला मम्मा ओळखत नाही का, मी इकडे ये इकडे, काय झालं? त्यावर पंकज लागतो, मम्मा तू चल, तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, चल तू पटकन. त्यावर आजी मला लागते, हे पंकज अरे तिला चायनीज बनवायचं आहे आज, तिला नको डिस्टर्ब करू. त्यावर लगेच पंकज लागतो, आजी आजी मम्मा बनवेल, पण मम्माला आधी माझ्याबरोबर यावं लागेल, खूप महत्त्वाचं काम आहे, तोपर्यंत प्लीज मीरा तू सांभाळून घे, मम्मा चल. असे म्हणत पंकज आता मम्माचा हात पकडतो आणि ओढतच तिला परीच्या रूमजवळ घेऊन जातो. तेवढ्यात आता देविकाही पटकन त्यांच्या पाठोपाठ जाते. आजी आणि मीरा खूपच हसत असतात. त्याच वेळेस आता पंकज लागतो, मम्मा अगं आता पप्पा या परीबरोबर आहे बंद खोलीत. तेव्हा निरूपा लागते, गपरे तोंडाला येईल ते काही बोलू नका, गप्पा बाईस. त्यावर पंकज लागतो, मम्मा तुला माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का? अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, कानांनी ऐकलं आहे, पप्पांनी परीचे हात हातात घेतले होते आणि ते परीबरोबर जाणारे त्यांचा निर्णय झाला आहे. त्यांचं परीवरती खूप प्रेम आहे, त्यांनी सगळं कबूल केलं आहे, बघ तुझ्या डोळ्यांनी बघ. आता मात्र लगेच पटकन हळूच दरवाजा उघडून निरूपा डोकावून बघू लागते. तेव्हा परी आता बोट दाखवत ओरडतच म्हणत असते, बास आता पुरे झालं, आता मी कुणाचं काही ऐकणार नाही, तुला माझंच ऐकावं लागेल. तेव्हा लगेच निरूपा लागते, पंकज अरे एखाद्या बायकोसारखी यांच्यावरती ती असं कसं
ओरडत बोलू शकते. अरे बायकोचा हक्क दाखवते ती. त्यावर पंकज लागतो, मम्मा आता ह्यांचा खेळ संपवायचा, आता पुरे झालं, आता चल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, चालेल बबड्या, आता पाणी डोक्यावर न गेलंय, आता यांचा खेळ संपला. असे म्हणत निरुपा दरवाजा उघडते आणि म्हणू लागते, काय गे. त्याच वेळेस आता निरुपा पुढे बघते. सुधाकर भाऊ लांब उभे असतात आणि परी मात्र आता लॅपटॉपवरती व्हिडिओ कॉल चालू असतो, त्यावरती तिचं डिस्कशन चालू असतं. तेव्हा लगेच आता निरुपाला तर धक्का बसतो. त्यावर परी म्हणू लागते, एक्सक्यूज मी, थोड्या वेळ आपली मीटिंग थांबवूया. आता तिने मीटिंग थांबवलेली असते. तेव्हा ती निरुपाला विचारू लागते, काय गं निरुपा, एवढं ओरडायला काय झालंय. तेव्हा निरुपा म्हणू लागते, कुठे काय, तुमचं चालू असू द्या, मी आपली अशीच आली होते. चला पंकज, चल बाहेर. आता सगळेजण बाहेर येतात. सुधाकर भाऊ आणि परी मात्र जोरजोरात हसू लागतात. तर त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, ए बिंडक, अरे बघितलं व्हिडिओ कॉलवरती बोलते, काही काय बोलतोय तू, तुझं ना काहीच होऊ शकत नाही, अर्धवट बातम्या देतो. असे म्हणत निरुपा तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस देविका पंकजच्या डोक्यात चापट मारतच म्हणू लागते, तुझं खरंच काही होऊ शकत नाही पंकज. असे म्हणत देविकाही तिकडनं निघून जाते. तेव्हा पंकज लागतो, काय करू मी, कसं सांगू यांना, या परीचं आणि पप्पांचं नक्कीच काहीतरी चालू आहे. पण मी सोडणार नाही यांना, मी सोडणार नाही, पण माझं कोणी काय ऐकत नाही आहे. असे आता पंकज मनाशीच म्हणू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता परी आणि सुधाकरने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावले असतं, कारण त्यांना सगळ्यांसमोर एक निर्णय सांगायचा असतो. त्याच वेळेस आता परी आणि सुधू हॉलमध्ये येतात. तेव्हा सत्यम लागतो, बाप काय झालंय. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, परी आणि मी एक निर्णय घेतलाय आणि तो निर्णय मला तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. आता मात्र लगेच सगळेजण बापाकडे आणि परीकडे बघू लागतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय फायनल असेल. आता मात्र पंकजला धक्का बसतो, बाबांचं लग्न या परीबरोबर, आता काही खरं नाही. हा पंकज आणि ही भुरटी निरुपा आता आपलं सत्य कसं सांगणार, आम्ही श्रीमंतीचा आव आणतो हे नाटक कसं उघडं पाडणार. आता मात्र या निरुपाची आणि पंकजची सत्य कशी वाट लावणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.